श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ केंद्रात गेल्यानंतर आपण ज्यावेळेस त्या महाराजांकडे पाहतो तेव्हा महाराजांच्या फोटोकडे पाहत असताना आपल्याला एक लक्षात येतं की महाराज डावा हात मागे घेतलेला आहे, उजवा हात पुढे घेतलेला आहे, अंगावरील कपडे पूर्णपणे काढून घेतलेले आहेत, फक्त लंगोट घातलेले आहे. महाराजांचा चेहरा खूप हसराही नाही आणि खूप रागीटही नाही, असा एक सौम्य चेहराच्या त्या ठिकाणी आपण श्री दिंडोरी प्रणित मार्गाने मंजूर करून घेतलेला असल्यामुळं सर्व केंद्रांमध्ये समानता यावी म्हणून हाच एक फोटो प्रत्येक केंद्रात आपल्याला पाहायला मिळतो. अक्कलकोट प्रणित मार्गामध्ये किंवा अक्कलकोटच्या मठांमध्ये आपण जर महाराज पाहिले तर ते थोडंसं उग्र स्वरूप दिसतं आणि काही फोटोंमध्ये महाराजांच्या हातात गोटी दिसते. गोटीवाले महाराज असं म्हणून काही ठिकाणी ओळखले जातात, परंतु ती गोटी नसून ब्रह्मांड नायक असं जे आपण शब्द वापरतो तो ब्रह्मांड हातात घेतलेले श्री स्वामी समर्थ काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. पण दिंडोरी प्रणित मार्गामध्ये तसा फोटो आपण केंद्रामध्ये ठेवत नाही. केंद्रात समानता यावी म्हणून एक फोटो आपण जो मंजूर केलेला आहे त्या फोटोच्या खाली गीतेच्या 9वा अध्याय 22वा श्लोक लिहिलेला आहे. अनन्य चिंतो यंतो मां जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य चिंताने अनन्य भावाने जो कोणी माझे चिंतन करतो त्याचे योगक्षेम चालवण्याची जबाबदारी मी संपूर्णपणे घेतलेली आहे, असं आश्वासन श्री स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. मग श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करावी, श्री स्वामी समर्थ आपल्याला पावतील कसे, असा प्रत्येकाला एक प्रश्न येतो. तर त्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे आपल्याला शिकवलं गेलं, जे आपल्याला बंधन घातलं गेलं की कमीत कमी दिवसातून 3 आरत्या असतात, एका आरतीला हजर राहावं, वर्षातून 2 स्वामी चरित्राचे आणि गुरुचरित्राचे पारायण होतात, त्या गुरुचरित्राच्या पारायणात आपण भाग घ्यावा, स्वामी चरित्र दररोज वाचावं, स्वामी समर्थ हा जो मंत्राचा जप आहे हा अखंडितपणे आपण करावा. दारुवास मटण आणि परान्न जर आपण बंद केलं तर श्री स्वामी समर्थ मार्गातून आपण जी सेवा करतो त्या सेवेला योग्य फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. श्री स्वामी समर्थांच्या अंगावर थोडेफार कपडे नाहीत. जर तुम्हाला द्यायचे असेल तर महाराज पूर्णपणे देतात आणि तुमच्याकडून जर काही चुकी झाली, महाराजांना सोडलं किंवा महाराजांबद्दल काही वाईट विचार मनात आले आणि महाराजांच्या मनात नसलं तर तुमच्या अंगावरचे कपडे उतरवून घ्यायला सुद्धा महाराज मागे पुढे पाहत नाहीत. महाराजांच्या सेवेत येणं जसं सोपं आहे पण महाराजांना सोडणं फार कठीण आहे. श्री स्वामी समर्थांच्या एकदा का ध्यास लागला तर महाराज आणि तो भक्त महाराजांना कधीही सोडत नाहीत. तेव्हा श्री स्वामी समर्थ मार्ग सोपा असून सुद्धा काहींना तो अवघड वाटतो, परंतु प्रत्यक्षातपणे स्वामी समर्थांची सेवा आपण करून पहा, आपल्या जीवनात अनेक प्रकारचे बदल झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.